नमस्कार, आज मी शिकवणार आहे एक बोटाने फूल कसं तयार करायचं हे बघा। त्याच्यासाठी मी हे सगळे साहित्य घेतलेले। आता फूल आपण तयार करू। हे बघा, डॉट पासून असं राऊंड करायचं। मी दाखवेल पुढं। एकदम सोपी पद्धत आहे, बेसिक पद्धत आहे। तुम्ही पण शिका, नक्की शिकाल। आणि बघा, याच्यासाठी मी उपयोग करणार आहे छोटा चम्मच। हे बघा, छोट्या चम्मचने मी करणार आहे। हे बघा, हे जरा जाड रांगोळी आहे। पाऊस असल्यामुळे आवाज येतोय म्हणून माफ करा। हे बघा, किती सुंदर असं फूल तयार झालंय। आता याच्यात आपण कलर घालूया। हे बघा, आणि 1 2 3 4 5 बोट मध्ये करून मध्ये रांगोळी पकडून अशी रांगोळी सोडायची आहे, म्हणजे डॉट पण तयार होतोय बघा हळूहळू। माझे चॅनल 4 चॅनल आहे। 4 चॅनलवर जा। एक JL रंगोली आहे, JR रंगोली आहे, JS रंगोली, JB रंगोली, म्हणजे तुम्हाला बघायला भेटेल। आणि त्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि माझे नवीन हे बघा व्हिडिओ बघायला भेटतील, कशा प्रकारे मी फूल काढते। बॉटलची रांगोळी, टिक्क्यांची रांगोळी, टिक्क्यांपासून रांगोळी, सगळं काही। हे बघा, मी हळूहळू काय शिकवते की तुम्हाला समजायला पाहिजे कसं काढायचं असं। हे बघा, नंतर मध्ये गोल करा। माझ्या 4 चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ मी आणेल। सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन जे व्हिडिओ येतील ना तुम्हाला शिकायसाठी, ते तुम्हाला शिकायला भेटेल। हे बघा, मी झाकणाचा उपयोग करते आता। हे बघा, असा राऊंड करायचा आहे झाकणाचा, म्हणजे हे सगळ्या वस्तूंचा मी उपयोग करून दाखवणार आहे कशा पद्धतीने आपण बेसिक शिकू शकतो आणि फूल एकदम सुंदर तयार करू शकतो। कारण आपण देवाऱ्यासमोर ही काढू शकतो फटाफट, एका मिनिटात तयार होणारे फुलं येते। हे बघा, अशा पद्धतीने गोल केल्यानंतर हे बघा बोटाने असं करायचं। तुम्ही पण नक्कीच करा, तुम्हाला पण येईल। प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केल्याने काही येतं। जरूर करा प्रॅक्टिस। आणि माझे व्हिडिओ बघत जा, मी नवीन शिकायचे व्हिडिओ आणणार आहे। म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला बघायला भेटतील। आणि चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे मी नवीन तुम्हाला सगळे प्रकारचे मी व्हिडिओ आणत जाईल तुम्हाला शिकायसाठी। हे बघा, असे 5 बोटांनी असे डॉट टाकायचे। बघा, अशा पद्धतीने करायचं राऊंड। असंही करू शकता आणि मध्ये कलर पण टाकू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे। मी अजून व्हिडिओ आणणार आहे, कारण ना तुम्हाला शिकायसाठी की चुटकी कशी पकडायची, रेषा कशा काढायच्या, कॉटनने रांगोळी कशी काढायची, रेषाने रांगोळी कशी पाडायची, डॉटने रांगोळी कशी शिकायची, डॉटने कशी पाडायची, सगळे व्हिडिओ आणणार आहे। म्हणूनच तुम्हाला सांगते, माझे व्हिडिओ नक्कीच बघा। हे बघा, किती सुंदर फूल तयार झालंय। हे बघा, अशा पद्धतीने मी तुम्हाला फुलं शिकवणार आहे। हे बघा, याचा उपयोग आपण केला आहे, याचा बी केला आहे। आता आपण हे काटेरी चम्मच आहे, याच्याने आपण फुल काढणार आहे। याच्यासाठी आपण असं गोल करूया। हे बघा, हळू मी का शिकवते की तुम्हाला यायला पाहिजे व्यवस्थित। अशा पद्धतीने आपण हळूहळू गोल करूया। गोल झाल्यानंतर हे बघा, काटेरी चम्मचने आपण आधी हे बघा डॉट टाकूया। नंतर हे बघा, अशा पद्धतीने आपण गोल करूया। नंतर आपल्याला दुसरा कलर जरी टाकायचा असतं तर आपण टाकू शकतो। बघा, दुसरा कलर पण टाकू शकतो। आणि हे बघा, काटेरी चम्मचने हळूहळू 4 बाजूने सरकायचं, घाई करायची नाही, नाही तर फुल बिघडेल।
तयार करू शकतो. पाऊस चालू म्हणून आवाज वाढतोय. क्षमा असावी. बघा किती सुंदर फूल झालंय तयार. तुम्हाला पण नक्कीच येईल. सोपी पद्धत आहे, बेसिक पद्धत. व्हिडिओ बघत जा म्हणजे तुम्हाला शिकायला भेटेल आणि प्रॅक्टिस पण होईल. हे बघा आता याच्यात आपण कलर टाकूया. अशा पद्धतीने मी सगळंच हळूहळू का शिकवते की तुम्हाला यायला पाहिजे म्हणून मी हळूहळू शिकवते. हे बघा आता एका बोटाने असं तसंच राऊंड करूया. कारण माझं चॅनल एकदम डाऊन चालू आहे म्हणून मैत्रिणींनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा की कशी वाटली रांगोळी, मी कसं शिकवते ते मला लिहून पाठवा. कारण असं कोणी शिकवणार नाही, दाखवणार नाही. बघा मी मार्कर यूज करते आता. बघा मार्करने असं करत जायचं थोडा हलक्या हाताने जोराने. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा कसं फूल तयार होतंय ऑटोमॅटिकली. हे बघा तुमच्या समोरच हे बघू शकता. नंतर याच्यात आपण कलर टाकूया. डॉट कसे टाकायचे, पाची बोटाने डॉट कसे टाकायचे ते पण शिकवणार आहे मी नवीन व्हिडिओ मध्ये, म्हणून सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा अशा पद्धतीने होल्ड करा मार्करने. अशा पद्धतीने करू शकता तुम्ही. किती सुंदर असे फूल तयार होतात तुम्ही बघू शकता. बघा पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी कशी शिकवते. माझे चार चॅनल आहेत. जे एल रंगोली, जे एस रंगोली, जे व्ही रंगोली, एक जे आर रंगोली. हे 4 चॅनल आहे. बघा नक्कीच त्यांना पण सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यावर पण माझ्या नवीन नवीन रांगोळ्या आहेत, मला शिकायला भेटेल. तर असं पद्धतीने मी गोल करून घेते. गोल केल्यानंतर व्यवस्थित हळूहळू करायचं. मी हळू का शिकवते, तुम्हाला यायला पाहिजे म्हणून मी हळू शिकवते. हे बघायच्या नंतर आपण डबल गड्ड्याचं फूल शिकणार आहे. हे बघा असं डबल गड्ड्याचं बोटाने बघा खाली बोटाची प्रमाणे अशा पद्धतीने केल्यानंतर आपण कुठलाही कलर टाकू शकतो. वापस आपण जोड करूया. डॉट कसे टाकायचे, टिपक्या कशा टाकायच्या, टिपक्यांनी रांगोळी कशी काढायची, रेषा कशा ओढायच्या सगळं शिकवणार आहे मी. सगळे व्हिडिओ येणार आहे म्हणून नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने बोटाने मध्ये ढकलत जायचं. माझा आवाज समजला नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. अजून मोठा असा आवाज करेल. बघा किती सुंदर असं दिसतंय. कसं पण कलर टाकूया. वापस असं तसंच फूल तयार होईल. बघा छान असं सुंदर हे बघा किती सुंदर असं तयार झालंय फूल. तुम्ही पण देवाऱ्यासमोर सकाळी घाई असली की देवाऱ्यासमोर टाकू शकता. बघा
नवीन पद्धतीचे नवीन फुलं तुम्ही पण पाहा, नक्कीच तुम्हाला पण येईल. आता आपण वेगळं असं फुल शिकणार आहे. हे बघा, याला आपण सुरुवात करूया. तुम्ही छोटे डॉट पण टाकू शकता. छोटे डॉटने बी सेमच फुल येतील. मी शिकवायसाठी मला मोठे डॉट दाखवले. हे बघा, चांगलं गोल करून घ्यायचं. त्याच्यानंतर हे बघा, हे बड्स घेतलेले मी, बड्सने काढणारे मी राहिली. हे बघा, बड्सने अशा पद्धतीने नवीन एक रांगोळी तयार होते. हे जाड रांगोळी म्हणून समजत नाहीये, बारीक रांगोळी तुम्हाला बरोबर समजेल. अशा पद्धतीने एक फूल झाले तयार. बघू शकता किती छान दिसतंय. अशा पद्धतीने अजून बरेचसे मला फुलं येतात, मी शिकवणार आहे. हे बघा, आता याच्यावर आपण ब्लॅक फुल टाकूया वापस झाकरीच्या साह्याने. बारीक डॉट टाकूया. किती सुंदर दिसतंय. नंतर आपण ही असे वेगवेगळे कलरने पण हे करू शकतो. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवणार आहे डॉट कसे टाकायचे. 5 बोटात अशी रांगोळी धरायची. नंतर हे बघा कसे डॉट टाकायचे. हे जाड रांगोळी म्हणून येत नाही. बघा, असे डॉट टाकायचे. हे बघा, डॉट टाकायची पद्धत. आता मी शिकवणार आहे चम्मचने कळी कशी काढायची. अशा पद्धतीने आपण कळीचं फूल काढू शकतो. नंतर आपण मार्करने झाले तयार. बोटाने थोडस छान त्याच्यावर कलर टाकून हे बघा किती छान झालंय फूल तयार. सिंपल. हे बघा, दोघं बाजूने असं टाकून घ्यायचं. हिरवा कलर दांडी बनवायची असेल तर, आणि बोटाने असं करायचं. हे बघा, या पद्धतीने. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करा. नक्कीच येईल 2-4 दिवसात, कारण ही मी सोप्या पद्धतीने शिकवते. आता झालं मोठ्या चम्मचचं. आता छोट्या चम्मचची कढी बनवली. कढी कशी तयार करायची बघा, या पद्धतीने छोट्या चम्मचने पण करू शकतो आपण. अशा पद्धतीने
याच्यामध्ये आपण कलर टाकूया. कळी झाली. अशा पद्धतीने दांडी बनवायची. बघा ती सोपी आहे. ते डार्क कलर टाकायचे असेल तर टाकू शकता, लाईट कलर टाकायचे असेल तर टाकू शकता. तुम्हाला जो आवडेल तो कलर टाका. हे बघा आता झालंय मार्कर याच्याने सगळ्यांनी काढून झालंय आपलं फूड वगैरे. आता आपण हे फूल काढूया. हे सिंपल असं फूल काढूया. कोणालाही देऊ फूल. बघा एकदम सिंपल आहे. हे सहज कोणाला पण येईल. माझे जर व्हिडिओ आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहे. सबस्क्राईब करून ठेवा. बेसिक पद्धत आहे, घरगुती. तुम्ही नक्की शिकाल प्रॅक्टिस केल्यानंतर. खूपच सोप्या पद्धतीने मी शिकवते. तुम्हाला पण येईल नक्की. माझे ते 4 चॅनल त्याच्यावर नक्की जा. JR रंगोली, JS रंगोली, JV रंगोली, JL रंगोली. नक्की सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्या रांगोळ्या त्याच्यावर तुम्हाला शिकायला बी भेटेल. बघा अशा पद्धतीने सगळे फूल आपले तयार झाले. बघा मी साहित्य वापरलेले आहे. दाखवते तुम्हाला. तुम्ही प्रति साहित्य वापरा अशा पद्धतीने.